नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन बँक बघत आहोत. क्लास टेस्ट 1 साठी जे IMP क्वेश्चन दिलेले आहेत ती क्वेश्चन बँक बघत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 3 बघणार आहोत. ठीक आहे. युनिट नंबर 4 न्यूमेरिकल मेथडचा हा प्रॉब्लेम नंबर 3 आहे. प्रॉब्लेम नंबर 3 काय आहे? बाय युजिंग रेगुला फॉल्सी मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x³ - 9x + 1 = 0. किती इटरेशन कॅल्क्युलेट करायचे आहेत? आपल्याला 3 इटरेशन कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे. दिलेला प्रॉब्लेम व्यवस्थित केअरफुली रीड करा. रीड केलं मग त्याच्यामध्ये गिवन काय व्हॅल्यू दिली तुम्हाला ते लिहून घ्या आणि दिलेली व्हॅल्यू f(x) इक्वेशन लिहा, त्याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि x = 0 पुट करा, x = 1 पुट करा. मग जे साइन चेंज झालंय का नाही, साइन चेंज टेक्स्ट प्लेस झालंय का नाही ते चेक करा. ठीक आहे. जर झाला असेल तर मग आपल्याला तिथं एक डायग्राम ड्रॉ करून पुढची प्रोसेस करता येते. चला बघूया आपण. प्रॉब्लेम वाचलं व्यवस्थित, गिवन व्हॅल्यू लिहून घ्या. गिवन काय दिलेला आहे? काय दिलेला आहे? गिवन x³ - 9x + 1 = 0. राईट. मग हे f(x) लिहा. f(x) = x³ - 9x + 1 इक्वेशन नंबर 1. put x = 0 in इक्वेशन 1. ठीक आहे. x = 0 इक्वेशन 1 मध्ये पुट करा. f(x) म्हणजे या ठिकाणी f(0) होईल. x³ म्हणजे x च्या ठिकाणी 0, 0चा क्यूब -9, x म्हणजे किती रे? 0 + 1. सॉल्व करा. f(0) = 0चा क्यूब 0. ठीक आहे. 9 × 0 0च येईल +1. ठीक आहे. +1. मग इथं काय मिळालं आपल्याला आन्सर? बघा 0 - 0 0च येईल, +1 मिळालं. +1 म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. राईट. आता नेक्स्ट काय करायचं? पुट x = 1 इन इक्वेशन 1. राईट. पुट x = 1 इन इक्वेशन 1. ठीक आहे. x = 1 ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवा. f(x) आहे, f(x) च्या ठिकाणी काय येईल? 1 येईल. = x³. x³ म्हणजे काय रे? 1चा क्यूब -9. x म्हणजे काय? 1 + 1. सॉल्व करून घ्या. f(1) = 1चा क्यूब 1च येईल. 9 × 1 9 येईल. राईट. +1. आता या ठिकाणी बघा हा +1 + 1 किती होईल? 2 -9. राईट. मग f(1) = हे +2 - 9 -7 येईल. -7 which is less than 0. राईट. which is less than 0. या ठिकाणी 1 मिळालं which is greater than 0. ठीक आहे. मग हे दोन व्हॅल्यू आणि इक्वेशन नंबर 3 आपल्यासाठी महत्वाचं आहे. राईट. हे f(1) ची व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यानंतर f(0) ची व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाची आहे. राईट. आणि हे इक्वेशन नंबर 1 आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. आता याच्यावरनं डायग्राम ड्रॉ करा. याच्यावरनं काय करायचं? डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम ड्रॉ करायचं. चला करा डायग्राम ड्रॉ. ह्या ठिकाणी x = काय पुट केलं होतं आपण? 0. ठीक आहे. आणि x = काय पुट केलं होतं? 1. मग f(0) ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? f(0) ची व्हॅल्यू मिळाली 1. आणि f(1) ची व्हॅल्यू काय मिळाली? f(1) ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7. ठीक आहे. -7 मायनस घ्या या ठिकाणी -7. मग ह्या इक्वेशनचं जे अप्रॉक्सिमेट रूट आहे ते कोणत्या 2 नंबर मध्ये आहे? 0 to 1 या 2 नंबर मध्ये आहे. मग आपण या ठिकाणी काय लिहू शकतो? बघा. therefore the root lies between 0 to 1.
0 to 1. आणि इथं काय लिहू शकता, देअरफॉर द साइन चेंज टेक्स प्लेस बिटवीन कुठून कुठं साइन चेंज टेक्स प्लेस झालं, 0 to 1, राईट. 0 to 1 झालं ह्या ठिकाणी आणि द लोकेशन ऑफ फ्रूट लाईज बिटवीन 0 to 1. मग आता बघा सगळ्यात मेन आहे आपल्याला ह्या रेगुला फॉल्सी मेथडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, राईट. मग ए इक्वल्स टू काय घ्यायचं ह्या ठिकाणी, ए इक्वल्स टू घ्या 0, ठीक आहे. आणि बी इक्वल्स टू घ्या b इक्वल्स टू 1, राईट. मग f ऑफ ए म्हणजे f ऑफ 0, राईट. f ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1, ठीक आहे. आणि या ठिकाणी f ऑफ b म्हणजे f ऑफ 1, राईट. बघा f ऑफ a म्हणजे हे 0 घेतलं मी, f ऑफ b म्हणजे काय घेतलं, हा 1 घेतला, राईट. मग f ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे, -7. आपल्याकडे बाय युजिंग रेगुला फॉल्सी मेथड त्याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. बाय युजिंग रेगुला फॉल्सी मेथड काय फॉर्म्युला आहे, c इक्वल्स टू a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a, ठीक आहे. आता बघा आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती आहे, a ची व्हॅल्यू 0 आहे. f ऑफ b ची व्हॅल्यू माहिती आहे -7, b ची व्हॅल्यू माहिती आहे 1, f ऑफ a ची व्हॅल्यू माहिती आहे 1, राईट. मग या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. मग याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू काय करूया, पुट करूया. चला पुट करा. c इक्वल्स टू a ची व्हॅल्यू किती आहे 0 इंटू f ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे -7, हा मायनस जशाच तसा, ठीक आहे. b ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि f ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे, f ऑफ a ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे 1च आहे, अपॉन f ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे -7, हा फॉर्म्युल्यामधला मायनस, राईट. अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a किती आहे रे, f ऑफ a आहे 1, राईट. मग हे सॉल्व करून घ्या. काय येईल सॉल्व केल्यानंतर, बघा c इक्वल्स टू हे 0 इंटू -7 0च होणार आहे. काय काय विद्यार्थी इथं घाईमध्ये -7 करतात. मला सांगा कोणत्याही नंबरला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, 0च येणार आहे, ठीक आहे. -1 इंटू 1 येईल, अपॉन -7 -1 हे काय येईल रे, -8 येईल, ठीक आहे. -8 म्हणजे हे -1/-8 म्हणजेच c इक्वल्स टू मायनस कॅन्सल होऊन जाईल 1/8 काय येते सांगा, 1/8. बघा 1 नी 8 ला डिवाइड करू शकतो का आपण, नाही. मग 0 पॉइंट घेतला, इथं पॉइंट आला, 8 1 जा 8, शिल्लक किती राहिले रे 2, ठीक आहे. 8 2 जा 16, शिल्लक किती राहिले 4, 8 5 जा 40, ठीक आहे. बरेच विद्यार्थी म्हणत असतील सर काय केला ते काय कळालं नाही, ठीक आहे. काय करा, कॅल्सी वरती 1/8 करा, आन्सर तुम्हाला मिळून जाईल, राईट. 1/8 करा, 0.125 आन्सर मिळून जाईल. मग आपल्याला ही व्हॅल्यू कशाची मिळाली, c ची व्हॅल्यू मिळाली, राईट. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, c ची व्हॅल्यू मिळाली, ठीक आहे. हे 1/8 आहे, 1/8 आहे, राईट. 1/8 c ची व्हॅल्यू मिळाली. मग काय करायची, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं, ठीक आहे. इक्वेशन 1 पुट x इक्वल्स टू x equals to 0.125 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. इक्वेशन 1 काय सांगते बघा, f ऑफ x आहे, f ऑफ x, पण x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे आपल्याला 0.125. 0.125 इक्वल्स टू x क्यूब म्हणजे 0.125 क्यूब मायनस
9x म्हणजे 9 इंटू x 0.125 प्लस 1 राईट. आता काय करा, कॅल्सी मध्ये हे व्यवस्थित व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर याचं कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. ठीक आहे, व्हॅल्यू बरोबर घ्या. कॅल्सी मध्ये कॅल्क्युलेशन करत असताना ब्रॅकेट वगैरे घ्या. चला केलं का बघा, मी सुद्धा कॅल्सी वरती केलेलं आहे. या ठिकाणी f ऑफ 0.125 इक्वल्स टू मायनस 0.123 आन्सर आलेला आहे. ठीक आहे, हे आन्सर मिळालं. मग आता हे आन्सर मिळाल्यानंतर जेव्हा आपण x इक्वल्स टू 0.125 पुट करायलो आणि आपल्याला मायनस आन्सर मिळाले, म्हणजे पहिल्याच्या डायग्राम कडे बघायचं. पहिल्याच्या डायग्राम कडे ह्या ठिकाणी 1 जेव्हा पुट केलं होतं आपण, f ऑफ 1 ची व्हॅल्यू -7 आली. हे मायनस आन्सर आल्यामुळं हे मायनसच्या ठिकाणचं रिप्लेस करायचं डायग्राम मध्ये, की ह्या ठिकाणी 0 f ऑफ 0 ची व्हॅल्यू सेम राहील. ठीक आहे, मग आता डायग्राम ड्रॉ करून घेऊया आपण. डायग्राम ड्रॉ करू. बघा ह्या ठिकाणी हे 0 f ऑफ 0 सेम ठेवला आपण. f ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि ह्या ठिकाणी 0.125 कुठलं घेतलं मी, या ठिकाणी x इक्वल्स टू 0.125. मग f ऑफ 0.125 इक्वल्स टू किती आलं रे, -0.123 राईट, -0.123 आलेला आहे. ठीक आहे, हे झालं. मग आता या डायग्राम वरनं तुम्हाला काय लक्षात येत आहे, द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 0 टू 0.125 या दोन नंबर मध्ये अप्रॉक्सिमेट ह्या इक्वेशनचं रूट आहे. राईट, मग आता पुन्हा काय करता येते, हे झालं बघा ह्या फर्स्ट मेथडनं, हे झालं आपलं फर्स्ट इटरेशन. राईट, आता सेकंड इटरेशन कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं, हा a इक्वल्स टू 0 घ्यायचं आणि b इक्वल्स टू काय घ्या 0.125 घ्या. राईट, a इक्वल्स टू 0, b इक्वल्स टू 0.125 घेतलात. मग इथंच f ऑफ a म्हणजेच काय आहे, f ऑफ 0 आहे. f ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 आहे. राईट, इथं f ऑफ b म्हणजे f ऑफ 0.125 राईट. मग ह्या ठिकाणी बघा 0.125 ची व्हॅल्यू काय आहे, -0.123. ठीक आहे, पुन्हा काय करायचं, बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड. ठीक आहे, बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड काय फॉर्म्युला आहे, c इक्वल्स टू a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a अपॉन f ऑफ b मायनस f ऑफ a. राईट, मग आपल्याला ह्या ठिकाणी आता सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत, याच्यामध्ये पुट करायचं. a ची व्हॅल्यू किती आहे रे, a ची व्हॅल्यू आहे 0. f ऑफ b ची व्हॅल्यू किती आहे, f ऑफ b ची व्हॅल्यू आहे -0.123. राईट, -0.123. ठीक आहे, हे हा फॉर्म्युला मधला मायनस. b ची व्हॅल्यू किती आहे, b ची व्हॅल्यू किती आहे, b ची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 0.125. राईट, आणि f ऑफ a ची व्हॅल्यू, f ऑफ a इंटू f ऑफ a ची व्हॅल्यू आहे 1. राईट, अपॉन f ऑफ b किती आहे, f ऑफ b आहे -0.123. ठीक आहे, मायनस f ऑफ a आहे 1. ठीक आहे, आता हे कॅल्सी वरती व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, हे नंबर्स जे आहेत ते व्यवस्थित टाका आणि ब्रॅकेट्स वगैरे यूज करा आणि मला आन्सर सांगा काय येते ते. चला केलात कॅल्सी वरती. बघा काय करायचं, कॅल्सी वरती 0 इन ब्रॅकेट 0 इंटू हे जर केलं तर 0च येते, म्हणजे कॅल्सी वरती नंबर टाकून परेशान व्हायचं नाही. राईट, -0.123 इंटू 1 करा. राईट, अपॉन -0.123 मायनस 1 इंटू 0.1 -1. राईट, कारण की f ऑफ b ची व्हॅल्यू काय आहे रे, -0.123 आहे.
मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 1 आहे. ठीक आहे, हे जर कॅल्सी वरती तुम्ही व्यवस्थित नंबर टाकलात तर तुम्हाला हे आन्सर मिळते. काय आन्सर मिळते? 0.11 हे आन्सर मिळते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला C इक्वल्स टू काय मिळालं? 0.11. आता हे जे मिळालेले व्हॅल्यू आहे ते कुठं पुट करायचं रे? इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, राईट. मग इक्वेशन 1 काय आहे? एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स, एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं? 0.11. ठीक आहे, किंवा इथं तुम्ही असं लिहा, पुट एक्स इक्वल्स टू पुट x equals to 0.11 in equation 1, राईट. इक्वेशन 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवूया 0.11. इक्वेशन 1 ह्या ठिकाणी आहे एफ ऑफ एक्स. एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे? 0.11 इक्वल्स टू एक्स क्यूब. एक्स क्यूब म्हणजे काय होईल? 0.11 क्यूब मायनस 9x. x म्हणजे बघा ह्या ठिकाणी 0.11, राईट, प्लस 1. आता हे सुद्धा कॅल्सी वरती सॉल्व करून घ्या. एफ ऑफ 0.11 इक्वल्स टू आता काय आन्सर येईल सांगा? बघा कॅल्सी मध्ये काय करायचं? ब्रॅकेट घ्यायचं, 0.11 क्यूब करायचं, मायनस 9 इंटू 0.11 प्लस 1 करा आणि आन्सर सांगा मला काय येते. हा बघा, इथं कॅल्सी वरती तुम्ही जर ब्रॅकेट 0.11 क्यूब मायनस 9 इंटू 0.11 प्लस 1 जर केलं तर त्याचा आन्सर जे आहे ते आन्सर येते 0.0113. ठीक आहे, हे आन्सर तुम्हाला मिळते. बघा तुमचं सुद्धा हेच आन्सर आलं असेल, राईट. हे आन्सर मिळालं आपल्याला. हे आन्सर मिळालं. किती इटरेशन काढायचे आहेत आपल्याला? 3 इटरेशन, राईट. 3 इटरेशन. तर हा झाला आपला फर्स्ट इटरेशन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा झाला आपला आता सेकंड इटरेशन, राईट. हा सेकंड इटरेशन आहे. मग आपल्याला आता थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. बघा आता ही व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची रे? नेक्स्ट स्टेप डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम कोणती ड्रॉ करायची? बघा पहिली डायग्राम आपण कोणती ड्रॉ केलं होती? इथं आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली. याच्या अगोदरची डायग्राम कोणती आहे? जेव्हा आपण 0 घेतलं होतं एफ ऑफ 0 इक्वल्स टू 1 मिळालं, राईट. 0.125 घेतलं होतं तेव्हा एफ ऑफ 0.125 इक्वल्स टू मायनस 0.123 मिळालं. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाल्यामुळं ह्या ठिकाणी येईल. म्हणजे ह्या ठिकाणी 0च्या ऐवजी काय येईल? 0.11 येईल. मग एफ ऑफ 0.11 ची व्हॅल्यू ही आपल्याला इथं पुट करावं लागेल आणि हे जसंच्या तसं येणार आहे, राईट. हा बघा नेक्स्ट आता ही डायग्राम, राईट. 0.11 x इक्वल्स टू आपण 0.11 पुट केलं होतं. मग एफ ऑफ 0.11 इक्वल्स टू 0.0113 आलं, राईट. आता हे तर पहिल्याच्या डायग्राम मध्ये जसंच्या तसं घ्यायचं. याला काही चेंज करायची गरज आहे का? नाही, राईट. 0.125 एफ ऑफ 0.125 इक्वल्स टू मायनस 0.123. मग जो रूट आहे तो कोणत्या दोन नंबर मध्ये आहे? 0.11 टू 0.125 याच्यामध्ये त्या इक्वेशनचा रूट दिलेला आहे. बघा पहिल्याचे आपण जर बघितलं तर हे कमी कमी होत चालेत नंबर. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण फर्स्ट स्टेप केलं तेव्हा आपल्याला रूट कोणत्या 2 नंबर मध्ये आहे असं समजला? 0 to 1 मध्ये आहे असं समजला, राईट. मग आपण फर्स्ट इटरेशन घेतलं तेव्हा आपल्याला जो रूट आहे तो कोणत्या 2 नंबर मध्ये आहे? 0 to 0.125. ठीक आहे, आता आपल्याला थर्ड इटरेशन घ्यायचं आहे. थर्ड इटरेशन घेत असताना हा रूट आपल्याला या ठिकाणी समजलाय की 0.11 टू 0.125 मध्ये आहे, राईट. मग आता थर्ड इटरेशन काढायच्यावरनं म्हणजे हे 0.11 कशाची व्हॅल्यू आहे? ए ची व्हॅल्यू आहे आणि 0.125 कशाची व्हॅल्यू आहे? बी ची व्हॅल्यू आहे. एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0.11, राईट. एफ ऑफ 0.11 इक्वल्स टू 0.0113. ठीक आहे, हे एफ ऑफ 0.11 ची व्हॅल्यू आलेली आहे, राईट. त्यानंतर हे बी ची व्हॅल्यू ही घ्यायची. एफ ऑफ बी म्हणजेच काय? एफ ऑफ 0.125 कारण बी ची व्हॅल्यू ही आहे, राईट. मग बी ची व्हॅल्यू आपण इथं ठेवलं तर याचं आन्सर काय मिळालं? मायनस 0.123 मिळालेला आहे, राईट. मग काय करायचं? हा आपला फॉर्म्युला आहे. सी इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए.
अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, राईट. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे 0.11 इथं दिलेली आहे ए ची व्हॅल्यू. एफ ऑफ बी काय आहे बघा, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू आहे -0.123. ठीक आहे, हा मायनस साइन फॉर्म्युल्यामधला. बी ची व्हॅल्यू काय आहे 0.125. ठीक आहे, आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू, राईट. बघा इथं एफ ऑफ बी ची व्हॅल्यू घ्यायची होती. एक मिनिट, या ठिकाणी कशाची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे, ए इंटू ए काय आहे 0.11 आणि एफ ऑफ बी काय आहे, एफ ऑफ बी हे आहे -0.123. ठीक आहे, घेतलं. आणि बी ची व्हॅल्यू काय आहे, बी ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी, बी ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे रे बेटा, बघा बी ची व्हॅल्यू ही आहे, बी ची व्हॅल्यू 0.125 आहे. ठीक आहे, एफ ऑफ ए म्हणजे ही व्हॅल्यू आहे 0.0113. ठीक आहे, अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी काय आहे, हे एफ ऑफ बी आहे -0.123. ठीक आहे, हा फॉर्म्युल्यामधला मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय आहे 0.0113. ठीक आहे, तर हे कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करा आणि आन्सर सांगा मला काय येईल. बघा मी सुद्धा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे जर व्यवस्थित तुम्ही कॅल्सी मध्ये हे नंबर्स घेतलात तर तुम्हाला आन्सर मिळेल 0.1109. ठीक आहे, तर हे आपल्याला अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन मिळालेलं आहे, राईट. मग लास्ट सेंटेन्स काय लिहायचं, देअरफॉर द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन is 0.1109. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर, राईट. बघा तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित गेलात तर तुम्हाला करेक्ट आन्सर काढता येते. ठीक आहे, तर पुन्हा एकदा थोडंसं 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करून घेऊया काय केलं आपण. हा क्वेश्चन होता आपला, बाय युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन. ह्या इक्वेशनचं अप्रॉक्सिमेट रूट काढायचं होतं आणि प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे, 3 इटरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत, राईट. मग काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा एफ ऑफ एक्स इक्वल्स टू गिव्हन इक्वेशन लिहून घेतलं. त्याच्यामध्ये एक्स इक्वल्स टू 0, एक्स इक्वल्स टू 1. आता हे कुठपर्यंत पुट करायचं, जोपर्यंत साइन चेंज होणार नाही तोपर्यंत पुट करायचं. ठीक आहे, 2 नंबर पुट केल्यानंतर साइन चेंज झाली, राईट. मग आपल्याला फर्स्ट डायग्राम काय मिळाली 0 to 1. मग इथून आपलं स्टार्ट होते फर्स्ट इटरेशन, राईट. फर्स्ट इटरेशन आपण सॉल्व्ह करून घेतलं, आन्सर मिळालं. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे आपल्याला. 3 इटरेशन म्हणजे या ठिकाणी बघा 3 टाइम्स हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागतो. ठीक आहे, तर सिंपल फॉर्म्युला आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. सी इक्वल्स टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, राईट. मग याच्यानुसार आपल्याला या डायग्राम वरनं ह्या व्हॅल्यू काढलं. ए ची व्हॅल्यू 0, बी ची व्हॅल्यू 1. ठीक आहे, एफ ऑफ ए म्हणजे किती आहे 0. मग एफ ऑफ 0 ठेवलं, एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, राईट. सेम तसंच बी ची व्हॅल्यू 1 आहे. एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ बी च्या ठिकाणी काय घ्यायचं 1 घ्यायचं. एफ ऑफ 1 म्हणजे -7, राईट. या ठिकाणी इथं मायनस आहे, राईट. तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मग सी ची व्हॅल्यू मिळते, जी व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय मिळालं आन्सर आपल्याला -0.123 मिळालं. मायनस आला म्हणजे पहिल्याची जी डायग्राम आहे ज्या ठिकाणी मायनस व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू रिप्लेस करायचं. ठीक आहे, रिप्लेस केलं आपण, राईट. ही व्हॅल्यू जशाच तशी ठेवली. ठीक आहे, मग पुन्हा सेम प्रोसेस. ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, एफ ऑफ ए काढा, एफ ऑफ बी काढा आणि फॉर्म्युला यूज करा. हे झालं आपलं सेकंड इटरेशन, राईट. सेकंड इटरेशन नुसार आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळाली, ते इक्वेशन 1 मध्ये ठेवलं, राईट. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय आन्सर मिळालं बघा. इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर हे 0.0113 आन्सर मिळालं. मग त्याच्यावरनं आपण डायग्राम ड्रॉ करून घेतलं,
राईट, डायग्राम ड्रॉ करून घेतलं. मग थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट केलं. थर्ड इटरेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर सी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0.1109. राईट, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. अजूनही तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला जे काही क्वेश्चन बँक आहे हा आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह केलो. ठीक आहे, तुमचे जेवढे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन बँक मधले तेवढे क्वेश्चनचे व्हिडिओ बनवून YouTube वरती अपलोड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.